आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला वाटते सुंदर आणि अक्षरा यांचं एक लेकरू या घरात आलं का नाही आणि ह्यो बाप झाला तर हळूहळू ह्याच्यातला बालिशपणा कमी होईल बघ. वसुंधरा मॅडम. कोण तुम्ही? मी कॉन्स्टेबल जाधव. इन्स्पेक्टर शंतनू साहेबांनी पाठवलंय मला. असं वय. या ना आत या. नाही नाही नको, फक्त हे पुस्तकं द्यायची होती अक्षरा मॅडमला IPSच्या तयारीसाठी. ना इकडे द्या. लई मोठं काम केलं बघ तुम्ही. सरांना थँक्यू बी सांगा. अक्षराला सध्या या समजाची गरज लागतीच आहे. हो ना, म्हणून तर साहेबांनी मला पाठवलंय. बरं येते मी. अहो असं कसं, काहीतरी चहा पाणी तरी घ्या. नाही नाही नको, निघते मी. मॅडम एक विचारू का? विचारा की. त्या अक्षरा मॅडम आपल्या कोण? आमची लेक म्हणा, आमची सून म्हणा, लई जीवाभावाची आहे आमच्या. का असं का विचारताय? तुमचं आणि अक्षरा मॅडमचं नातं तसं आहे म्हणून सांगते. जमल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नका. म्हणजे हो, आमची अक्षरा लई हुशार आहे. परीक्षेला का नाही बसू द्यायची? मॅडम माझ्या बहिणीला बी असंच IPS व्हायचं होतं. लय हुशार होती. खूप चांगली तयारी पण केली तिनं. पुढे जाऊन चांगल्या मार्काने पास पण झाली. पर ते फिजिकल ट्रेनिंग असतं ते लय अवघड. तिला असा अपघात झाला आणि काय झालं? बाईच्या आयुष्यातलं खरं सुख गमावलं तिनं. म्हणजे ती आता कधीच आई होऊ शकत नाही. फार उद्ध्वस्त झाली बिचारी. येड्यासारखं करायला लागली. सगळ्या घरादाराने त्रास भोगला. हो पटलं तर माझं ऐका. अक्षरा मॅडमला परीक्षेला बसू देऊ नका. असत्यात आपली स्वप्न, पण आयुष्यातून उठायचं नसतं त्यापायी. जे माझ्या बहिणीनं भोगलं ते तुमच्या वाट्याला येऊ नये इतकंच. येते मी. तुमचं आणि अक्षरा मॅडमचं नातं तसं आहे म्हणून सांगते. जमल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नका. त्या बाईंनी सांगितलं तसं अक्षराच्या बाबतीत घडलं तर? शाबास उर्वशी, निशाणा अगदी परफेक्ट लागला आहे. आता ही अक्षरा IPS कशी होते तेच बघू. चला, ही आनंदाची बातमी आता शंतनू साहेबांना द्यायला पाहिजे. अक्षरा, तुम्हाला विचारू काय? विचारा की. हा म्हणजे मला एक प्रश्न पडलाय बघा. तुम्ही IPS व्हायचं स्वप्नच का निवडलं? म्हणजे IPS होऊन तुम्ही काय करणार आहात?
खूप छान प्रश्न पडलाय तुम्हाला. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडणं अगदीच स्वाभाविक आहे. तुम्हाला सांगू, लहानपणी ना गोपाळला असं खाकी वर्दीत बघायचं ना, खूप अभिमान वाटायचा माहितीये. मी लहान असतानाच बाबाला सांगितलं होतं, मी मोठी होऊन पोलीस बनणार आणि बंदूक घेऊन सगळ्या चोरांना मारायचं. नाही, पण जसं जसं मोठे होत गेले ना, तसं तसं खाकी वर्दीचं काय महत्व आहे ना हे कळत गेलं. गोपाळवर किती जबाबदार आहेत ना ह्याची जाणीव झाली. आणि पोलीस होणं म्हणजे फक्त चोरांना पकडणं इतकंच नसतं. समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून राहावं लागतं त्यांना. गुन्हेगारांना शिक्षा आणि निर्दोष लोकांना योग्य न्याय, ही त्याची वाक्य मनात इतकी कोरली गेलीत ना, बास तेव्हाच ठरवलं, माझं जिथे कुठे पोस्टिंग होईल ना, तिथली गुन्हेगारी जास्तीत जास्त प्रमाणात मला कमी कशी करता येईल ह्याचा प्रयत्न करेन. म्हणजे महिलांवर अत्याचार, चोरी, खून, दरोडे, मारामाऱ्या हे थांबवता येईल यासाठी प्रयत्न करेन. त्यात आत्ताची नवीन पिढी बघा ना, अंमली पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण इतकं वाढलंय की त्याच्यावर कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे. नाही तर आजची नवीन पिढी कुठे वावत जाईल ना, कळणारच नाही आपल्याला. तुम्हाला माहितीये, मला असं वाटतं की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणजे आपल्याला जर समाजात बदल घडवून आणायचे असतील ना, तर ते मी IPS होऊन सगळं करू शकते. म्हणून व्हायचंय मला IPS. तुमचं आणि अक्षरा मॅडमचं नातं तसं आहे म्हणून सांगते. जमल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नका. माझ्या बहिणीला बी असंच IPS व्हायचं होतं. लय हुशार होती, पर ते फिजिकल ट्रेनिंग